सुनील तटकरे सध्या आपल्या सोबत आहेत, खासदार राष्ट्रवादीचे। सुनीलजी, आता समोर आलेली जी नावं आहेत त्यावरती तुम्ही समाधानी आहेत का? कारण नाशिकमधनं खरं तर राष्ट्रवादीचं नाव अपेक्षित होतं पालकमंत्री पदासाठी। नाही, त्यावेळेला सुद्धा सुरुवातीला ज्यावेळेला पालकमंत्री पदाची घोषणा झाली त्यावेळेला नाशिकला गिरीश महाजनांची पण घोषणा झाली होती आणि रायगडला अदिती तटकरेंची घोषणा झाली होती। नंतर ते थांबवण्यात आलं होतं। मधल्या कालावधीमध्ये 2 महिन्यापूर्वी आम्ही सगळेजण एकत्रितपणाने चर्चा केली होती। त्यामध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, सर्वांनी सामुदायिक चर्चा करून रायगडला पालकमंत्री शिवसेनेचा करण्याबद्दल आम्ही सहमती दिली होती। त्या पद्धतीने आज त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झाली। भरत गोगावले यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनाही आणि सर्वांनाच आग्रहाची विनंती वाचा सूचना करतो। देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये आपण काम करतो, राज्यामध्ये देवेंद्रच्या नेतृत्वाखाली काम करतो। राज्य आणि देश बळकट करण्यासाठी, विशेष करून रायगडला लोकाभिमुख करण्यासाठी, विकासामुख करण्यासाठी सर्वांनी सामुदायिकरित्या काम करूया। माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। सुनीलजी, पण मुलाच्या आमदारकीसाठी मुलीला पालकमंत्री पद सोडावं लागलं अशी चर्चा सुरू आहे आता। कोणाला काय चर्चा करायची असेल ते करू द्या। मी नेहमी राजकारणामध्ये चर्चेच्या द्वारे प्रश्न सोडवण्यामध्ये नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे। रायगड जिल्ह्याचा किंवा रत्नागिरीचा मी 15 वर्ष पालकमंत्री राहिलो। एकाच वेळेला रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे। अशा वेळेला चर्चेतून प्रश्न सोडवायचे असतात। ज्या वेळेला आघाडीचं सरकार असतं, युतीचं सरकार असतं, 2 पेक्षा अधिक पक्षाचं सरकार असतं किंवा एकापेक्षा अधिक पक्षाचं सरकार असतं, त्यावेळेला चर्चा करून मार्ग काढावा लागत असतो। तो मार्ग काढण्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सहमती दर्शवली। त्याच्यातून हे होत आहे, तर मला मनापासूनचा मी त्याचा स्वीकार केलेला आहे किंवा सहमती दिली, त्याच्यानंतर ती नियुक्ती झाली। मी मोकळेपणाने भरत गोगावले यांचं अभिनंदन करतो आणि एकत्रितपणाने काम करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून आता काम करूया अशी आग्रहपूर्वक त्यांना सूचनाही करतो। सुनीलजी, कोणत्या मुद्द्यावरती ही सहमती झाली? नाही, आता पक्षांतर्गत सगळ्याच बाबी आघाडीच्या काय आम्ही सांगणं अभिप्रेत नाही। आम्ही एकत्रितपणाने काम करतो आहोत एनडीएच्या नेतृत्वाखाली, मोदी साहेबांच्या, देवेंद्रजीच्या। अशा वेळेला काही गोष्टी सहमतीने कराव्या लागतात, त्याच्यातली एक बाब आहे आणि ती आम्ही आनंदाने केलेली आहे। याच्यात कुठल्याही पद्धतीचं काही हे कटुता किंवा काही अष्टाचं काही कारण नाही। एकत्रितपणाने सामुदायिकरित्या घेतलेला निर्णय आहे, त्याचा आम्ही सर्व स्वागत करू आणि पुढे गतिमान पद्धतीने चालू। धन्यवाद। बरं सुनीलजी, सागर आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांना बोलायचे तुमच्याशी। तटकर साहेब, मला एक विचारायचं आहे, तुम्ही आत्ता सांगितलं की जवळपास 1 दशकपेक्षा जास्त काळ तुम्ही पालकमंत्री रायगडचं होतात। आता शिवसेनेकडे हे दिलं गेलेलं आहे। अर्थात शिवसेनेतले त्या जिल्ह्यातले जे आमदार आहेत त्यांनी तुमच्यावर टीका टिप्पणी केली, तुम्ही त्याला काही ठिकाणी कधी काळी उत्तर दिलं, काही ठिकाणी उत्तर नाही दिलं। पण अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस शिंदेंच्या समर्थक मंत्र्यांना या जिल्ह्याचं नेतृत्व मिळतं, तर हा जिल्ह्याचा वाद जो आहे, जो पातळी सोडून अनेक वेळा झालेला आहे शाब्दिक टीकांमध्ये, तो कमी कशा स्वरूपात करायचं तुम्ही मार्गदर्शन कराल किंवा सूचना कराल? सुनील तटकरे सध्या आपल्या सोबत नाही आहेत, मात्र आपण बघतोय की सुनील तटकरे यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आता आम्ही एकत्रित काम करत असताना काही बाबींवरती आम्हाला सहमती दर्शवत असतो आणि त्यामध्ये कोणतीही कटुता न ठेवता हे पालकमंत्री पद जे आहे ते भरत गोगावले यांच्याकडे आहे।